मुंबई गोवा महामार्गावरून आपण जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण मुंबई गोवा महामार्गावर पहिला टोल नाका जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे। सध्याची ही दृश्य पाहता ही दृश्य आहेत पेन नजदीक असणाऱ्या खाडपाड्या या ठिकाणी आजपासून जो आहे तो टोल वसुलीला जे आहे ते प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि त्यामुळे अनेक अपघात होत आहेत। त्याचबरोबर मानगाव असेल इंदापूर असेल इथं प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळे अनेक त्रास जो आहे ते पर्यटक असतील स्थानिक प्रवासी असतील यांना सहन करावा लागत आहे। आणि त्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग अर्धवट स्थितीत असताना हा टोल नाका सुरू करण्याची घाई जी आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। एवढीच घाई जर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी दाखवली असती तर कदाचित मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला असता। सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर इंदापूर असेल मानगाव असेल हे महत्त्वाचे बायपास जे आहेत ते अद्यापही पूर्ण झालेले नाही। त्याचबरोबर कोलाड असेल नागुटणा असेल या देखील पुलं जे आहेत ते अर्धवट स्थितीत आहेत। अशा पद्धतीत हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय वाटतं एवढे सर्व खटाटोप करून हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्यात आला, मात्र मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण झाला नाही? खरं तर हा टोल एवढ्या घाईमध्ये का सुरू झाला याचं महत्त्वाचं कारण आम्हाला कळलं नाही। कारण अजूनपर्यंत रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत। तर ती पहिल्यांदा आमचा या टोलला विरोध नाही, पण ती कामं पूर्ण करा नंतर तुम्ही हा टोल चालू करा। दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या टोल नाक्यावर या ग्रामपंचायतीतील स्थानिक भूमिपत्र यांना पहिलं रोजगार उपलब्ध करून द्यावा ही खास करून या ठिकाणी मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट या जो हा टोल नाका ज्या परिसरात आहे महत्त्वाचा मुद्दा केंद्रापर्यंत जाणार आहे तो म्हणजे खारपाडा टोल नाका दिलेला आहे, तर त्याचं नाव कर्नाळा टोल नाका करून द्यावे असे आमदार महेश बालदी साहेबांनी पत्रक वरच्या लेवलला पण दिलेलं आहे। स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे ही महत्त्वाची मागणी त्यांची आहे। तुम्हाला काय वाटतं या सर्व घाईत हा टोल नाका सुरू झाला त्याबद्दल? तर त्याच्याबद्दल आता जोशी साहेबांना तेच माझंही म्हणणं आहे की हा टोल नाका सुरू होत असताना इथल्या स्थानिक लोकांना इथे कामधंदा मिळायला पाहिजे हेच आमचा हेतू आहे। आणि राहिलं प्रश्न समजा कर्नाळा टोल नाका नावात येते तर आम्ही आमदार साहेबांशी बोलून त्याचं पत्रव्यवहार चालू आहे, ती पुढे प्रोसेस होणार आहे। पण आम्हाला विकासाला काय आमचा विरोध नाही। आपण पाहिलं तर स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे, मात्र अर्धवट स्थितीत असणारी कामं पूर्ण झाली नाही आणि त्यामध्ये हा टोल नाका चालू केला आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली आणि नाराजी देखील या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। अजेश नाटकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।